दरम्यान रवींद्र वायकरांच्या मातोश्री क्लबवर पैसे वाटप होत आहेत असा आरोप अनिल परब यांनी केलाय। तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांना मारहाण केली असा आरोप रवींद्र वायकरांनी केलाय। पाहूया। गेले कित्येक दिवस मातोश्री क्लबमधून लोकांना पैसे वाटण्याचं काम चालू आहे। या संदर्भामध्ये काल आम्ही तक्रार केली इलेक्शन कमिशनला, कुठलीही दखल घेतली नाही। म्हणून आज शिवसैनिक इकडे बघायला आले, तर त्या शिवसैनिकांना आतमध्ये इकडे तडीपार गुंड, मुक्कामध्ये अटक झालेले गुंड, जे आता जामिनावर सुटलेले गुंड, अशा गुंडांनी शिवसैनिकांवरती हल्ला चढवला। आणि म्हणून आमचं तेच म्हणणं आहे, त्यांच्यावर कारवाई करा। आमच्या शिवसैनिकांनी काय चुकीचं केलं असेल आमच्यावर कारवाई करा। काही मुली आमच्या कार्यकर्त्या या धावत माझ्याकडे आल्या, जवळजवळ 10:30च्या नंतर कदाचित असेल, आणि मला सांगायला लागल्या की आम्हाला मारहाण झाली, झटापटी झाली, त्या लोकांनी केली। ती मुलं ही दारू प्यायलेली होती, अर्वाच्य भाषेत ते माझ्यावरती टीका करत होती। हे अत्यंत चुकीचं आहे। मग ती आदर्श आचारसंहिता कशी होऊ शकेल? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।